रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आता प्रिशा म्हणाल रखुमाई रुसली रखुमाई रुसली रखुमाई रुसली म्हण ना तू. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आगा सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. A few moments later. ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली काय झालं. अगं दीदी गाणं म्हटलं तर मला स्टोरी सांगता येईल ना, कारण ती स्टोरी आहे ना ती दीदीच्या गाण्यामध्ये आहे. मग पहिलं दीदीचं गाणं ऐकायचं, दीदीचं गाणं एक स्टॉप झालं की मी तुला स्टोरी सांगणार. परत दीदी गाणं म्हणणार, परत मी तुला स्टोरी सांगणार. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी म्हणजे कोण? आपला विठ्ठल कसा असतो? सावळा आहे की नाही. आपण विठ्ठलाची मूर्ती आणली, कोणत्या कलरची मला सांग? ब्लॅक. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सावळ्या हरी. मग आपण त्याला विचारायला झालो की सावळ्या हरी रखुमाईला रुसायला काय झालं. रखुमाई काय केलं? रखुमाईने गेली आणि कोपऱ्यात अशी रुसून बसली. म्हणून मग आपण सावळ्या हरीला विचारतोय की रखुमाई रुसलीये कोपऱ्यात बसलीये. मग आपण तिला विचारायला जाऊ की तुला काय झालंय. कळलं दीदी? नेक्स्ट आता आपण रखुमाईकडे चाललो. रखुमाईला विचारणार तुला काय झालंय. आता रखुमाई सांगते बर का. रखुमाई म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालीवर तुमचा ताल. रखुमाई म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालीवर तुमचा ताल. काय ठेवलंय काय ठेवलंय हो भक्तांच्या घरी. काय ठेवलंय हो भक्तांच्या घरी. उठसूट घुसायला. अगं बाई उठसूट घुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आता आहे ना रखुमाई बसलीये आणि मोठा गाल फुगून बसलीये. ओके. मग आता आपण रखुमाईकडे गेलो विचारायला, तेव्हा पाहिलं तर रखुमाई कशी बसली? मोठा गाल फुगून बसलीये. मग ती काय म्हणते की या भक्तांच्या घरी, त्यांचे भक्त असतात ना जे पूजा करतात तुकाराम महाराजांची, विठ्ठलाची सॉरी. तर मग ती म्हणते की विठ्ठल भक्तांच्या घरी तुम्ही सारखे का जाता, सारखं उठसूट त्यांच्या घरात का घुसता. म्हणून रखुमाई रुसून बसली. आता पुढे अजून रखुमाई कंप्लेंट करते. काय काय कंप्लेंट करते तुला ऐकायचंय ना, जागी राहा. ही कोण मेली जणी का बणी. ही कोण मेली जणी का बनी. तिची कशी केली वेणी पणी.
तिची कशी केली वेणी फणी. ही कोण मेली जणी का बणी, ही कोण मेली जणी का बनी. तिची कशी केली वेणी फणी. तिची कशी केली वेणी फणी. दळण कांडण करुणी गेला, दळण कांडण करून गेला. लुगडे धुवायला, लुगडी धुवायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. ही ना जणी असते. कोण असती? जणाबाई. ती जणाबाई काय करत असते? छान अभंग म्हणत असते विठ्ठलाचे. ओके. मग ती विठ्ठलाची खूप मोठी भक्त असते. जेव्हा ती आजारी असते किंवा तिला जेव्हा गरज असते तेव्हा विठ्ठल तिच्या घरी जातो. तिचे असे केस विंचरतो, तिची वेणी घालतो. फणी म्हणजे काय? कंगवा करणं. म्हणजे आपण कसं केस विंचरतो तशी पहिली फणी होती. फण्याने केस विंचरायचे फणीने. आणि मग त्या जणीची काय केली? विठ्ठलानी वेणी घातली. हा, म्हणून काय म्हणतात? ती कोण मेली जणी का बणी. आणि तिची काय केली? वेणी आणि फणी. ओके. आणि विठ्ठलाने काय केलं? ती आजारी होती तेव्हा तिच्या साड्या पण धुतल्या. म्हणून मग ती काय म्हणती? रखुमाई त्या जणीच्या घरी गेला, त्या जणीची केस विंचरली, तिची वेणी घातली आणि तिची लुगडी पण धुतली. म्हणून काय झालं? रखुमाई रुतली. हा, म्हणून रखुमाई रुतली. बरोबर कळलं? आता अजून एक स्टोरी आहे. हा, पुढे. मेला तुको भवानी, त्याने कुठं लिहिली 4-2 गाणी. तो कोण मेला तुको भवानी, त्याने कुठं लिहिली 4-2 गाणी. तेवढ्यासाठी का विमान धडायचंय, तेवढ्यासाठी का विमान धडायचंय. फुकटचं बसायला, हो का फुकटचं बसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. सांग मा स्टोरी. तुकोबा महाराज असतो वाणी. वाणी म्हणजे सावकार. आपण ज्याच्याकडून पैसे घेतो आणि आपल्या काही गोष्टी ठेवतो. ओके. तर मग तुकाराम महाराजांनी काय केलं होतं? गाणी लिहिली होती, अभंग लिहिला होता छान छान. मग काय झालं? तुकाराम महाराजांना विठ्ठल विमान धाडतात. कुठे? वैकुंठात जायला. म्हणून काय होतं? रखुमाई रुसती. म्हणून काय होतं? रखुमाई रुतती.